अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या राजकारणात मोठं धक्कातंत्र पाहायला मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। विशेष म्हणजे माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून कोतकर यांनी पडद्यामागून सुरू केलेल्या राजकीय हालचाली आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याची चर्चा रंगली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संदीप कोतकर यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे। पक्षश्रेष्ठींकडनं हिरवा कंदील मिळाल्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शिर्डीत होणाऱ्या कार्यक्रमात कोतकर यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि त्याचमुळे भाजपच्या उमेदवारीच्या समीकरणात अचानक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे। 4 वर्षांपासून रिक्त असलेल्या या विधान परिषद जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांनी सलग 2 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं। जानेवारी 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जागा रिक्त राहिली होती। आता निवडणुकीचा बिगुल वाजताच अनेक इच्छुक सक्रिय झाले असले तरी संदीप कोतकर यांच्या नावाची सध्या सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे। या शर्यतीत माजी आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह कोतकर यांचे नाव आघाडीवर आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोतकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी वाढवलेला संपर्क आणि त्यांची संघटनात्मक ताकद आणि आर्थिक क्षमता यामुळे भाजप नेतृत्व त्यांच्याकडे गंभीरपणे पाहत असल्याचं देखील बोललं जात आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान कोतकर परिवाराने घेतलेली भूमिका देखील चर्चेत आली होती। सुवर्णा कोतकर या निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या, मात्र त्यांनी ऐनवेळी माघार देखील घेतली होती। त्यानंतर महापालिका निवडणुकीत भानुदास कोतकर यांनी देखील जोरदार तयारी सुरू करून शेवटच्या क्षणी माघार घेतली होती। सलग 2 मोठ्या निवडणुकांमधनं मागे राहिल्यानंतर आता कोतकर परिवार विधान परिषदेसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचं चित्र निर्माण झालंय। या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीत नगरसेवक निर्णायक भूमिका बजावणार आहेत। जिल्ह्यात भाजपकडे सर्वाधिक मतदारसंख्या असल्याने अनेक इच्छुक भाजपच्या छत्राखाली येण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अशा परिस्थितीत कोतकर यांचा संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झाले। भाजप नेतृत्वाला देखील स्थानिक पातळीवर मतदारांची प्रभावी जुळाजुळ करू शकणारा आणि निवडणुकीत ताकदीनिशी उतरू शकणारा उमेदवार हवा असल्याची चर्चा आहे। कोतकर यांच्याकडेच ही क्षमता असल्याने पुण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या चर्चेची पहिली फेरी पार पडल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे। राहुरी पोटनिवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे प्राजक्त तनपुरे यांना देखील भाजपकडनं उमेदवारी देण्याचा पर्याय चर्चेत आहे। मात्र तनपुरे यांच्याकडनं अद्याप स्पष्ट सकारात्मक संकेत मिळत नसल्याने भाजपच्या गोटातील समीकरणं वेगानं बदलताना दिसत आहेत। दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांच्या नावाची देखील सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे। त्यांच्या समर्थकांकडनं नेक्स्ट MLC अशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत। दरम्यान जगताप कुटुंबियांची भूमिका काय राहणार याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे आमदार अक्षय कर्डिले आणि संदीप कोतकर यांचे कौटुंबिक नाते। कर्डिले हे कोतकर यांचे मेहुणे आहेत। राहुरी पोटनिवडणुकीत सुवर्णा कोतकर आणि उदयनराजे कोतकर यांनी अक्षय कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता। त्यामुळे भविष्यात कर्डिले कोतकर हे एकाच राजकीय व्यासपीठावर दिसण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे। अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। भाजप अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, संदीप कोतकर यांची राजकीय खेळी किती यशस्वी ठरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले।